पगार तुटपुंजा असला म्हणून काय झालं, कसं तरी मॅनेज करेल नाही का अविनाश? अविनाश, तुझी तयारी आहे या घराचा घरजावई होण्याची? जीव घे तुम्हाला मला मार. अहो काय करताय तुम्ही वेड्यासारखं? नाटक ती सगळी. म्हणजे मुलीबरोबर तुला आमचाही आधार होईल आणि दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर आम्हालाही एकटेपणा वाटणार नाही. हे आहे ते हे असं आहे. मग काय ठरवलेस तू? आय एम सॉरी, हे शक्य नाही. मी कधी काही चांगलं करायचा प्रयत्न केला तर नेहमी मध्ये आले हे. मोनिकाच्या बाबतीत म्हणाल तर मोनिका आता ही पूर्णपणे आमची जबाबदारी आहे. मोनिकाचा ज्या अवस्थेत आम्ही स्वीकार केला त्यावेळची तिची अवस्था आणि आत्ताची तिची अवस्था यात तफावत आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता तूच म्हणाली होतीस की तू तुझ्या पद्धतीने अविनाशला घडवणार आहेस म्हणून. मग हे त्याच्या घरी राहून सहज सोपं होईल तुला का आपल्या घरी राहून? अविनाशने माझ्याशी लग्न करायला नकार द्यावा म्हणून त्यांनी जर हे घर जावे नावाचं नवीन टुमणं काढलं असेल तर माझी खात्री होईल. अरे इंडियन आयकॉन कॉम्पिटिशन तोंडावर आल्यावर त्या माणसानी जर खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात टाकलं तर? मोनिका तिच्या घरी जायला लागली, फार बरं झालं नाही? हो. पण शरद भाऊजींशी तिचं जमेल एक वेळ, पण तिच्या आईशी जमणं कठीण आहे. प्राची वहिनीची पण कमालच आहे. मोनिकाच्या मनाविरुद्ध कसं काय तिचं लग्न लावायला निघालात या? दुष्ट आहे ती बाई. मागे तुम्हाला नाही का लाज देऊ करून अडकवायला निघाली होती बया? नको नको नको, ती आठवण सुद्धा नको. त्या इन्स्पेक्टर सरपोतदारांचं काय झालं पुढे? तुम्हाला भेटायला आले होते का? नाही. त्यांनी तुम्हाला दिलेली धमकी खरी करून दाखवली तर? परमेश्वरा, आम्ही ह्यांना घेऊन पुण्याला जातो आहोत. रक्षण कर यांचं. ऑपरेशन नीट पार पडू दे. देव बाप्पा, माझ्या पप्पांना लवकर बरं कर. काय प्रार्थना चालली आहे वाटतं? परमेश्वरा, मी बरोबर करतोय की चूक हे मला माहित नाही. तू माझं आयुष्य इथवरच सीमित ठेवू पाहतोयस आणि मी तुझ्या इच्छेविरुद्ध वागून स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करू पाहतोय. मला माफ कर, पण माझी पत्नी जान्हवी आणि मुलगी जागृती यांच्या हट्टाखातर खरं तर मी हे पाऊल उचलतोय. पण परमेश्वरा, एक विनंती आहे. तो जो कोणी मला किडनी दान करणार आहे ना, त्याला मात्र तू उदंड आयुष्य दे. विनंती आहे परमेश्वरा. गणपती बाप्पा मोरया. चला निघायचं. हो, ती व्यक्ती आपल्याला पुण्यातच भेटणार आहे. जान्हवी, मी तुला आधीच सांगितलं होतं, त्या किडनी डोनरशी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय मी किडनी स्वीकारणार नाही म्हणून.
हो, ती व्यक्ती आपल्याला पुण्यातच भेटणार आहे. चला. चला. सुधाकर, कसं होणार आहे माझ्या मोनिकाचं? काळजी वाटते मला तिची. पण आता दिवस पुढे पुढे जात राहतील, तिला बाळ होईल. मग समाज समाज म्हणून जी काही घाणेरडी आणि कोत्या मनाची गोष्ट आहे ना, तो समाज ऍक्सेप्ट करेल मोनिकाला? आपला तो बाळू, दुसऱ्याचं ते कार्ट, हाच न्याय लावणार माझ्या मोनिकाला पण. मग काय म्हणण्याचं? मोनिकानं ॲबॉर्शन करून घ्यावं असं तुला वाटतंय का? हे बघ शरद, याविषयी मी तुझ्याशी यापूर्वीच सविस्तरपणे बोललेलो आहे. नाही, मला आठवतं ना, सगळं आठवतं मला. तेच मी तुला विचारणार होतो की तू मला बोलला होतास ना की मी मोनिकाचं पुनर्वसन करणार. तेच म्हणजे नेमकं काय करणार आहेस ते सांगशील का मला? नेमकं काय करणार आहे ते मी नाही सांगू शकत. हो, म्हणजे स्पष्टपणेच सांगतो. याचं कारण असं आहे की मोनिकानं आधी कणखर व्हायला हवं असं वाटतं मला. कुणाच्याही खोचक नजरा, हृदयाचं पाणी करून टाकणारे टोमणे सहन करण्याची शक्ती तिच्यात आधी निर्माण व्हायला हवी. आणि मगच तिनं समाजात मिसळावं असं मला वाटतं. आणि शरद, अरे तिचं बाळणपण आलंय. ते एकदा सुखरूपपणे पार पडलं की नंतर तिला स्वतःच्या पायावर कसं उभं करावं या बाबतीत विचार करता येईल. पटतंय ना? ओके, तू बोलतोयस ते योग्य आहे, पटतंय मला. कसं आहे ना सुधाकर, तुझ्याशिवाय या जगात दुसऱ्या कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही रे मी. शरद, दारू खरंच सोडलीस ना तू? अरे खरंच, शपथ, तुझी शपथ, खरंच सोड. मग चहा सांगू? अरे सांग ना बाबा, चहा सांग आणि कडक सांग. साखर कमी सांग, उगा डायबिटीस नको आता. हॅलो, माझ्या केबिन मध्ये 2 चहा पाठवा, कडक आणि साखर कमी. तू एक काम कर, तुम्ही जरा इथे बसा, मी डॉक्टरांना जरा बघून येते. ओके, प्लीज बसा ना. दिवाकर भाऊजी, बसा ना. बस बस बस. जातो बेटा, बस. हाय सायली, कशी आहेस? ठीक प्राची मॅडम. डॉक्टरांबाई आहेत ना? हो, त्यांच्या केबिनमध्ये. ओके. तुमचीच वाट पाहत होते. आणि मिलिंद पवार सुद्धा आले. हो का? ठीक आहे. चला, डॉक्टरांबाई आहेत, आपण त्यांना लगेच भेटून घेऊया. बरं, चालेल. चला भाऊ, चला. चला ना. हो. चल चल, ये. चल बेटा. हे बघा मिलिंदजी,
त्यात घाबरण्यासारखं खरंच काही नाही आहे. येस प्लीज कमी नाही आहे प्राची ये. हाय. या ना तुम्ही या या जी ग जान्हवी, मी तुमची ओळख करून देते. हो या डॉक्टर श्यामल मराठे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो. मिलिंद, हा मिलिंद, हे दिवाकर आणि या यांच्या मिसेस जान्हवी आणि ही जागृती त्यांची मुलगी. नमस्कार दिवाकर साहेब. तुमची मुलगी खूप सुंदर आहे. ईश्वर तुमच्या मुलगीसाठी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ दे. मॅडम. अहो अहो तुम्ही होतात कोणीकडे? हो कसं तरी मॅनेज करून आलो आहे. एक पार्टी आली आहे, मॅडमच्या केबिनमध्ये बसले. तुम्ही चला माझ्यासोबत. चला म्हणते ना. चला. डॉक्टर, मला यांच्याशी थोडं खाजगी बोलायचं आहे. आम्ही बाहेर जाऊन. अहो तुम्ही कशाला बाहेर जाता, आम्हीच जातो. तुम्ही इथे बोलत बसा. चल प्राची. थँक्यू. चल चल बेटा. दिवाकर, बोला साहेब. प्लीज मला मला साहेब म्हणू नका. अहो मी आलोय तुमच्याकडे हात पसरून. साहेब कसला. मिलिंद, तुम्ही मला किडनी देण्याचा निर्णय का घेतला? सांगतो साहेब, का तयार झालो. सगळं खरं सांगतो साहेब. माझ्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. मी कसं तरी शिक्षण केलं, कमावता झालो. पगार छोटा, कुटुंब मोठं. साहेब कसं भागवायचं सांगा. साहेब माझ्या बहिणीचं मिलिंद प्लीज प्लीज तुम्ही रडू नका. शांत व्हा. प्लीज प्लीज तुम्ही बसा बसा. मिलिंद, अहो मी तुम्हाला तशीही मदत करायला तयार आहे. समर्थ आहे मी त्याच्यासाठी. नाही नाही, तुम्ही त्याच्या बदल्यात मला किडनी द्यायलाच पाहिजे असं नाही. माझी अट नाही तशी. नाही साहेब, नाही साहेब, प्लीज नाही म्हणू नका. मी गरीब असलो तरी स्वाभिमान घाण टाकलेलं नाही साहेब. मला कोणाची मदत नको आहे. प्लीज साहेब, प्लीज. दिवाकर साहेब नाही म्हणू नका. हे बघा, सॉरी, आय एम सॉरी.
पण तुम्ही रडू नका प्लीज. शांत बसा. बसा तुम्ही बसा. जान्हवी, कसला विचार चाललाय एवढा? नाही म्हटलं कसला विचार चाललाय? द्या काही नाही म्हणून. काय नाही. बस बस. अशा मी शरदचा विचार करत होतो. बर. म्हणजे परवा शरदनी मला एक प्रश्न विचारला, त्यामुळे मी गोंधळून गेलो. म्हणजे अशा आपलं आपल्या मुलांच्याकडे दुर्लक्ष होतंय असं तुला वाटतंय का? नाही का हो? नाही, परवा शरदनी मला जो प्रश्न केला तो ऐकल्यावर मी गोंधळून गेलो. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की आपलं आपल्या मुलांच्याकडे दुर्लक्ष होतंय, किंवा आपण आपले निर्णय त्यांच्यावर लादतो, त्यामुळे एक दिवस ती मुलं बंड करून उठतील आणि आपलं ऐकेनाशी होतील असं त्याचं म्हणणं आहे. खरं सांगू का, कधी कधी माझ्याही मनात हा विचार येतो की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती या गोष्टीकडे आपण पाठ तर फिरवत नाही आहोत ना. म्हणजे आपलीच मतं आपण मुलांवर का लादतोय? म्हणजे अशा आपण आपल्या मुलांच्या बाबतीत चुकतोय असं तुला म्हणायचं आहे? नाही, पण कधी कधी त्यांच्या कलाने घेतलं तर बिघडलं कुठे? कलाने घ्यायचं म्हणजे काय? म्हणजे हा आपला अविनाश, त्यांनी त्या माधुरीच्या वडिलांच्या वशिल्यानं नोकरी मिळवली, आपली शिकवण तो विसरला. आता या बाबतीत साधा खेदही व्यक्त करायचा नाही का? बघा, हे असं आहे, म्हणजे तुमच्याशी कुठल्याही विषयावर बोलायचं म्हटलं ना की तुम्ही इतक्या टोकाला जाऊन विचार मांडता. मग या विषयावर यांच्याशी बोलावं की नाही असा प्रश्न जर मला पडतो तर पोरांचं काय होत असेल हो? यांनी काय कपडे घालावेत काय नाही हे सुद्धा तुम्ही त्याला सांगायची काही गरज आहे का? अरे हो, सॉरी सॉरी, चुकलो. हे बघा, तू एक काम कर, त्याच्यावर एक स्वेटर चढव, आणखीन माझं काहीही म्हणणं नाही. किडनी ट्रान्सप्लांट करून घ्यायला तयार आहे. आई अंबाबाईची कृपा झाली. माझ्या कुटुंबासाठी, दिवाकर साहेबांच्या कुटुंबासाठी आईनं आशीर्वाद दिला. तुझा तो राहुल कधी येणार आहे बघ, नाहीतर ही डॉक्टरीन खरंच माझी किडनी काढून घेईल. हे बघ, तुला पैसे मिळतील. आज रात्री हॉटेल ब्ल्यू डायमंडवर येऊन तुम्हाला भेट. तिथे मी तुला 2 लाख रुपये देईन. हो, पण मॅडम तुम्ही मला 3 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं. राहुल, उरलेले पैसे तुला ऑपरेशन नंतरच मिळतील. प्राची मॅडम, मिलिंद पवार आणि तू आत्ता तर आतमध्ये गेलात ना? मॅडम तुम्ही जाऊ नका. का? बालवयाची पहाट